साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा। दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने यंदा 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धा आसावा हायस्कूलच्या मैदानावर होणार आहेत। 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे। या हँडबॉल स्पर्धेत 23 संघाची नोंदणी झाली आहे। आज पत्रकार परिषदेत प्रभारी प्राचार्य विजयकुमार उबाळे यांनी माहिती दिली। यावेळी प्राचार्य SP श्रीसागर, प्राध्यापक प्रमोद कुंगलवार, किरण चोकाकर, SB शिंदे आदी उपस्थित होते। आज दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही इथं आपल्याला येऊ घातलेल्या काळात समाजाला दिशा दाखवणारे काही कार्यक्रम करण्याच्या निमित्तानं माहिती देण्यासाठी उपस्थित आहोत। सर्वात महत्त्वाचं की दयानंद शिक्षण संस्था सातत्यानं आपल्या शहरातून चांगले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर तयार व्हावेत या दृष्टीनं विचार करून हे स्पर्धेचं 6वं वर्ष आहे। अशी एक राष्ट्रीय स्तरावरची दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग आपण आयोजित करत आले। ही दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग आयोजित करत असताना यावर्षी केंद्र शासन आणि आमची शिक्षण संस्था यांच्या वतीनं महर्षी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती निमित्त हा इव्हेंट आणि पूर्वीच्या परंपरेनुसार घेत आहोत। हा इव्हेंट हा ओपन हँडबॉल टूर्नामेंट या अंतर्गत आहे। याच्यात भारत देशातले आपल्या मिलिटरीचे, मुंबई पोलीस किंवा BSF, तामिळनाडू, मैसूर, गुजरात सहित असे अनेक वेगवेगळ्या राज्यातून संघ सहभागी होतात। त्याचप्रमाणे आपल्या राज्यातूनही संघ सहभागी होतात। या स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या काशीनाथ प्रशालेच्या आसावा प्रशालेच्या मैदानावरती 10, 11, 12 असे 3 दिवस आहेत। माझी आपणास नम्र विनंती आहे की हे आपल्या शहरातील पालकांच्या आणि खेळाडूच्या किंवा त्याच्याकडे कल असणाऱ्या मुलांच्या निदर्शनास यावं, त्यांनी ते पाहायला यावं। या स्पर्धा डे नाईट पद्धतीच्या असतात, दिवसभरही चाललेले असतात, रात्री पण उशीरपर्यंत चालतात। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे 51 एक 5 फूट उंचीचा चषक, दुसरा प्राइस 30,000, तिसरं प्राइस 11,000, चौथं प्राइस 7,000 प्लस चषक आणि याच बरोबरती उत्कृष्ट खेळाडू किंवा गोलकीपर या पद्धतीची पारितोषिकं ठेवली जातात। स्पर्धेची प्राइजेसची अमाउंट खूप मोठी आहे। यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाच्या संघाला जे कोच आहेत, गाईड आहेत, भारतीय संघात जे सहभागी झालेले आहेत, पंजाबचे विद्यार्थी तेही सहभागी झालेले होते। उत्कृष्ट खेळ पाहायला मिळतो आणि याचाच परिणाम म्हणून मी सांगतो की दयानंद महाविद्यालयात अतिशय चांगल्या पद्धतीचे हँडबॉल खेळाडू तयार होत आहेत। यावर्षी आमची 19 वर्षाखालील मुलांची हँडबॉलची टीम राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। की पहिल्यांदाच अशा पद्धतीची अचिव्हमेंट आहे। स्पर्धेच्या पाठीमागचं आहे की जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे, शरीरयष्टी आरोग्य चांगलं राहावं आणि नोकरी मिळावी आणि हे समाजाला माहिती व्हावं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो।